6 सेकंदात मतदान, मध्यरात्रीनंतर 4% मतं. आता हे अजब आकडे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना? पण अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी नुकत्याच दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 2024च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेत एक वेगळाच पॅटर्न समोर आल्याचा आरोप केलाय. नेमका हा आरोप काय, मतदान पॅटर्न कसा बदलण्यात आला, ते आता आपण पुढच्या व्हिडिओतनं बघणार आहोत. नमस्कार, मी अजय परसुरे. अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत एक वेगळाच पॅटर्न समोर आल्याचा आरोप केलाय. त्यांच्या आरोपानुसार तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला भरघोस यश मिळालं. विधानसभेच्या 175 जागांपैकी 164 जागांवर एनडीएनं विजय मिळवला. या निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा टीडीपीला 135 जागा मिळाल्या, भाजपला 8 जागा मिळाल्या आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 21 जागा मिळाल्या. अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी आरोप केलाय की सुमारे 3,500 मतदान केंद्रांवर मतदान रात्री 2 वाजेपर्यंत सुरू होतं. त्यांच्या मते उपलब्ध आकडेवारीत काही खटकणाऱ्या बाबी दिसून येत आहेत. त्या कुठल्या त्या जरा आपण बघूया. एकूण मतांपैकी सुमारे 4.16% मतं रात्री 11:15 ते 2 या वेळेत टाकली गेली आहेत. रात्री 8 ते 2 दरम्यान सुमारे 52 लाख मतं नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 17 लाखाहून अधिक मतं ही मध्यरात्रीनंतर टाकली गेली आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्रीनंतर दर 20 सेकंदाला एक मत टाकलं जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय. प्रभाकर यांनी प्रश्न उपस्थित केला, जर ईव्हीएम मशीन रिसेट होण्यासाठी 14 सेकंद लागतात तर 6 सेकंदात एखादं मतदान कसं काय झालं? एखादा मतदार इतक्या कमी वेळात मतदान करून बाहेर पडू शकतो का? त्यांनी निष्कर्ष काढला की रात्री 8 नंतर काहीतरी असामान्य असं घडलंय. 13 मे 2024ला संध्याकाळी 5 वाजता मतदान संपल्यानंतर आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 68.04% ही मतदानाची टक्केवारी झाल्याचं सांगितलं होतं. आता मजा बघा. त्यानंतर निवडणूक आयोगानं रात्री 8 वाजता जी टक्केवारी जाहीर केली ती होती 68.12%. त्यानंतर रात्री 11:15 वाजता मतदानाची टक्केवारी वाढवून 76.50% करण्यात आली. आणि पुढचं तर फारच धक्कादायक आहे की त्याच्या 4 दिवसांनी जाहीर झालेली मतदानाची टक्केवारी होती 81.79. याआधी विरोधक आणि काही तज्ज्ञांनी मतदानाच्या आकडेवारीवर शंका व्यक्त केलीच होती. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण काय म्हणतात ते बघूया. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं सांगितलंय. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची माहिती असलेला फॉर्म 17C सार्वजनिक का करण्यात आला नाही? मतदार याद्या मशीन रिडेबल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध नसल्याने स्वतंत्र पडताळणी कठीण होते. पारदर्शकतेचा विरोध म्हणजे संस्थात्मक पातळीवर मोठी समस्या आहे. लोकशाही अंधारात चालू शकत नाही. आणि शेवटचं त्यांचं म्हणणं आहे, निवडणुकीची विश्वासार्हता टिकवण्यासाठी व्हीव्हीपॅट स्लिप्सची अनिवार्य मोजणी करण्याची मागणी. मतदान संपल्यानंतर रांगेत उभा असलेल्या मतदारांची कोणतीही सार्वजनिक नोंद नाही. बूथस्तरीय डेटा तात्काळ उपलब्ध नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही याच विषयावर याआधी उपस्थित केली होती. माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनीही या मुद्द्यावर आपली काही मतं मांडलीत. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक नोंदींचे फॉर्म 17C आणि फॉर्म 20 ऑडिट करण्याची मागणी आहे. जर फॉर्म 17C बूथ स्तरावर सही करून सील केला जात असेल पण नंतर एकत्रित आकडेवारीत तफावत का दिसते? मतदानाची टक्केवारी त्याच दिवशी जाहीर करणं आणि बूथस्तरीय माहिती तात्काळ सार्वजनिक करणं. अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोगाकडून आज तागायत कोणतंही उत्तर आलेलं नाहीये. विरोधक आणि माजी निवडणूक आयुक्तांनी उभ्या केलेल्या प्रश्नांवरही निवडणूक आयोगाकडून कोणतीही उत्तरं अद्यापपर्यंत मिळालेली नाहीये. आजच शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनीही आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही भाजप मतदान प्रक्रियेचा पॅटर्न बदलण्याचा आरोप केलाय. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी आणि एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर
प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला काही तुमची मतं नोंदवायची असतील आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती किंवा या डेटा संदर्भात तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि बाकीच्या अपडेटसाठी पाहत राहा मुंबई तक.